आमदार राम सातपुते, आम्ही गाडीतून येताना पुलावरूनच बघितलं, म्हणजे लोकांची संख्या आणि लोकांचं प्रेम आणि सर्वसामान्य जनता ही रामभाऊच्या पाठीमागे आहे. तालुक्याची सर्व सत्ता एकवटली आणि रामभाऊ एका ताराजून ठेवला तर रामभाऊचा विजय झाल्याच जमाय. राम सातपुते म्हणजे दुसरं वेगळं कोण नाही, जनतेतलंच राहणारं एक सर्वसामान्य कुटुंबातनं पुढे आलेलं नेतृत्व आहे. तुमच्यात आणि रामभाऊ मध्ये काही फरक नाही, वेगळा माणूस कोण नाही. आणि सामान्य माणसासाठी कायम एक जनता दरबार घेणारा, जनतेत राहणारा, जनतेचा लोकनेता राम सातपुते पुढे तुम्हाला तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मोठा झालेला तुम्हाला एक नेता म्हणून उदय झाल्याशिवाय गणित जरा थोडक्यात चुकलंय. चुकलेलं गणित आम्ही दुरुस्त सर्वांनी म्हणून करायचं ठरवलेलं आहे. येणाऱ्या 2-4 महिन्यामध्ये का होईना गणित व्यवस्थित देवेंद्रजी करतील याची मला खात्री आहे. आणि मला व्यक्तिशः मी तो शब्द घेऊन आलेला आहे आणि मला खात्री आहे की तुमच्या सर्वांचा आवडता नेता पुन्हा एकदा तुम्हाला विधानसभेत जाताना दिसेल. कालचा दिवस लोकसभेला आमचा होता ना विधानसभेला आमचा होता, पण तुमचा रामभाऊ तुमचा दिवस लवकर दाखवण्याचा शब्द मी या माळशिरस तालुक्यामध्ये माळशिरसच्या जनतेला देतो. सगळ्यांना बैलगाडी प्रेक्षक या ठिकाणी आलेत. बैलगाडीचे चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात या तालुक्यामध्ये आहे आणि ज्यांनी ज्यांनी बैलगाडी स्पर्धा जिंकली त्या सर्व विजेत्यांना माझ्या शुभेच्छा. ज्यांची चुकून आज शर्यत जिंकायची राहून गेली त्यांना पुढच्या शर्यतीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत. आपण सर्वांनी आज शांतचित्ताने बैलगाडी स्पर्धा पार पाडली. वहिनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पोलीस वर्गाचं चांगल्या प्रकारे सहकार्य आहे, निवेदक चांगले, नियोजन चांगलं आहे. म्हणून तुमच्या महालक्ष्मी मंडळास मी मनापासून त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद देतो. एवढा भव्य दिव्य कार्यक्रम मला या ठिकाणी बोलवलं आणि तुमच्या सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विधानसभेत जावं अशी माझी इच्छा आहे आणि ते कसे जातील हे देवेंद्रजी बघतील. तुम्ही आता सांगितले गणित कुठेतरी चुकलंय, आता त्यांनी दुरुस्ती करू. गणित दुरुस्त होणार आहे माळशिरस. कसं मी सांगितलं ना, ते विधान भवनामध्ये रामभाऊ जातील, त्याचं गणित दुरुस्त होईल. याच्यापेक्षा जास्त बोलू शकत नाही. 4 महिन्यामध्ये निवडणूक कशी लागेल किंवा ते कसे त्यांना क्रॉप करतील, काय करतील, काय पक्ष ठरवेल. एक विकृत जयकुमार गोरे साहेबांची तो जो काय तक्रारदार महिला होती त्यांना व्हॉट्सअप करणारा दुसराच माणूस होता. चुकून त्या त्यांनी व्हॉट्सअप आणि आता 7-8 वर्षापूर्वी त्याच्यावर कोर्टाने निकाल देऊन जयकुमार गोरे साहेबांनी ना त्यांना बघितलं होतं ना त्या मॅडमनी त्यांना कधी बघितलं होतं. पण सातारा जिल्ह्यातली एक विकृत प्रवृत्ती, विशेष करून त्याला खतपालनी घालणारी आमच्या फलटण तालुक्यातली काही मंडळी आहेत आणि जयकुमार गोरेंना बदनाम करायचं आणि सर्वसामान्य गरीब कुटुंबातनं आलेलं हे नेतृत्व आज राज्याच्या सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या अशापैकी खात्यावर ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर काही लोकांच्या पोटात दुखतंय. 7-8 वर्ष काहीच विषय नव्हता. हा निकाल झाल्यानंतर सर्व शांतता होती आणि आज मात्र अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित करून जयकुमार गोरेंना बदनाम करण्याचं कारस्थान केलं जातं. याच्यावर मी महाराष्ट्र राज्याचे पोलीस डायरेक्टर जनरल यांना विनंती करणार आहे की याचा तपास करावा आणि हे कट कारस्थान आहे
आणि कटकारस्थान करणाऱ्यांना दोषी सापडल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मी या ठिकाणी DG मॅडमला विनंती करतो. हे कारस्थानाचा मागं कोण आहे याचा शोध घेणं हे पोलिसांचं काम आहे आणि नक्की याला पोलीस दल महाराष्ट्राचं सक्षम आहे. हे जी निश्चितपणे याचं आपल्याला कन्फर्मेशन काही दिवसात मिळालेलं दिसेल. हा एक प्रकारचा कट आहे, एखाद्या नेत्याची प्रतिमा बदनाम करणं आणि प्रतिमा बदनाम करून त्यांना धुळीस मिळवणं हा कट आहे आणि हा कट उधळला जाईल याची मी तुम्हाला 100% खात्री देतो.